काय लागायचे चान्सेस आहेत? हे काय शिंगट्या लागतात, हा, बाकी काय असं विशेष काय लागत. आज पाणी आलंय मोठं. ओके, हे लागले काय? व्हेरी गुड. चला बघूया आपण काय आलंय ते. बोलता बोलता लागलेलं आहे फिश, आणि आता आपण बघूया नेमकं काय लागलंय ते. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, कशी आहो सगळी? बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज है शनिवार दिस 26 जुलै 2025 आणि आता वाजले जवळपास 10 सुबाचा टाईम आहे. आणि तुम्ही बघाल ह्या मंगती माझ्या, आता मी आहे गांधारीच्या ब्रिजवर उभा. जवळपास पाणी भरतच चाललं आहे आज, आणि त्यामुळं आज स्कूलला सुट्ट्या पडलेल्या आहेत. तर आज महाडमध्ये जे खास स्पॉट्स आहेत ज्या पाणी यायचं पहिले वरती यायचं चान्सेस आहेत, ह्या आपण जाऊन आज बघणार आहोत की पाण्याची लेवल काय आहे. मी आजच्या ह्या व्हिडिओतला तुम्हाला पाण्याची अपडेट देत आहे. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. हे बघा समोर जर मी तुम्हाला हा दाखवला तर हा जो रस्ता आहे तो वरनं हायवेनी खालती उतरतं महाडमध्ये येण्यासाठी, आणि ह्या पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा रस्ता जो आहे तो 4 व्हीलरसाठी बंद केलेला आहे. कारण हा बघा, हा पाणी मी तुम्हाला दाखवीन. ही नदी पार होऊन पाणी हा आता वरती शेतातनं चरायला सुरुवात झालेली आहे. आता हा आपण धक्क्यावर म्हणजेच गांधारी ग्राउंडवर हा बघा, ही पाण्याची लेवल बघा. जवळपास ह्या साईडला रस्त्याला टेकायला आलेला आहे हा पाणी. या धक्क्यावर थोडासा खालती आलेला आहो, आणि तुम्हाला हा मी दाखवता. हा बघा, आयल्यासारखा थोडासा पाण्यात आपण पाय भिजवूया. आणि ही बघा, ही जी आपली नदी आहे ना, ह्यांची लेवल बघा आणि ह्यांची स्पीड बघा. आपण बऱ्याच टायमाला ह्या साईडला मच्छी पकडायला आलेला असतो, त्या टायमात जेव्हा ही नदी पुरी खाली असतं ह्या साईडला, आणि ह्यांची लेवल बघा किती वर आलेली. हा बघा, हा पुरा पाणी ह्या बाजूने यायचा पुरा पलटी झालेला आहे, आणि हा पुरा आतला नाहीला. हा बघा, आणि ती वरनं आपली दुसरी जी नदी येतं ती त्या बाजूनी, आणि ही ह्या बाजूनी, हे दोन नदीचा हा संगम होतं, आणि मग हा पाणी उलटा फिरतं महाडातलं. आता आपण हा आदित्य नर्सिंग होम ह्या रस्त्यावर, जो हा रस्ता तुम्हाला लाडवलीतनं येतं महाडसाठी, तर हा तुम्ही बघाल ही पाण्याची लेवल, हा पाणी पुरा ऐसा रस्त्यावर पलटी झालेला आहे, आणि फक्त माणसं चालत जातात येतात. हे बघा, ही पण जी एकदम गरीब माणसं आहेत, ज्यांना काही पर्यायच नाही, आपल्या कामासाठी थवर यायचं आहे, घर आहे त्यांचा, त्यासाठी बघा हे पाण्यातनं उतरलेले आहेत. आणि गाड्यांसाठी हा रस्ता बंद केलेला आहे. आणि ह्या पोलिसांचा बंदोबस्त केलेला आहे की पोलिसा ह्या पोरांना किंवा मोठ्या वाहनांना जाऊन देत नाही. तर कधीपासून पाणी आहे सर इथं? सकाळपासून पाणी चालू आहे. सकाळपासून. मग आता काय परिस्थिती आहे, चढतोय की उतरतोय पाणी? सर इथं जास्त सकाळी, आता पाणी कमी झालं. आता कमी झालंय थोडंसं. मग काय हे पावसाचं पाणी आहे की डॅम वगैरे काय सोडलंय? डॅम वगैरे नसेल, पावसाचं पाणी आहे. पावसाचं पाणी आहे. पाऊस पडला त्याच्यामुळे. बरं, मग तुम्हाला काय ऑर्डर्स दिलेले आहेत आज? आम्हाला कोणत्याही गाड्या सोडण्यात परवानगी आली नाही. बरं. कोणती गाड्या सोडणे असं आदेश आहे समोरनं. बरं. बाईक असो किंवा 4 व्हीलर असो, कोणती पण गाड्या नाही सोडत. ओके, चला, धन्यवाद आमच्याकडे बोलल्याबद्दल. तर आता आपण आहे ना सुकट गल्लीत आहो, आणि माझ्यासोबत आमचं दोस्त आहेत भाऊ आणि सुदेश कलमकर साहेब, आणि त्यांचा हा मच्छी मार्केटमध्ये हा सुक्या मासळीचा व्यापार आहे, चिकन आहे, अंडी आहे. आपण त्यांची आता बात करणार आहोत. तर भाऊ, मला एक सांग की आता पाणी सारखं चढतोय उतरतोय महाडमध्ये, तर तुमच्या लोकांची काय तयारी आहे जर पूर आला तर? आम्हाला पहिलं काही वर्षापासून सवय आहे, आणि यायला लागलं की आम्ही सामानवर आम्ही आधीच तयारी पूर्ण केलेली असते. मनाची तयारी पण असते. दरवर्षी पाणी आलं आम्हाला बरं वाटतं, पण काही 2021 साली खूप मोठं प्रमाण झालं पाण्याचं, आम्हाला थोडीशी भीती सगळ्यांना वाटते, त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीत असतो. तर ह्या बाजूला आपण आता भाऊजवळ बात केलेली आहे, आणि हा एक शॉप आहे, त्या शॉपला पण आपण जाऊन बघूया. काय करताय सर? आत्ताच उघडलं काय शॉप? सकाळी 5 वाजता पाणी आलं होते. 5 वाजता पाणी आलं होतं? कुठं आलं होतं? इथे होतं. इथं पाणी होतं, आणि एवढं खाली गेलं आता पाणी? हा, पाऊस थांबूया ना. हा, म्हणजे 5 वाजता तुम्ही इथे आला होता शॉपमध्ये? हा, काय केलं शॉपमध्ये येऊन 5 वाजता? सामान काढलं. हे सगळं सामान तुम्ही काढून सगळं आता लावताय पुन्हा? आता पुन्हा लावते. हा, मग हे सामान काढून कुठं ठेवलं होतं? घरी नेलं होतं. घरी नेलं होतं. कुठं घर आहे?
गवळगावीमध्ये गवळाळी. एवढं सामान कसं काय तुम्ही गोळा करून घेऊन गेलात? गाडीने नेतो, गाडीने. पिकअपने. बरं, आणि आता पुन्हा घेऊन पुन्हा आलात? घेऊन यायचं. असं किती दिवस करताय तुम्ही? जसं पाणी असेल तसं म्हणजे हा स्ट्रगल करावा लागतोय तुम्हाला? हा 1-1.5 महिना त्रास असतो. त्रास असतो. बरं, जो नदीतला गाळ काढलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे की त्याने महाडकरांना काय समाधान भेटलंय का? थोड्या प्रमाणात आहे, पाणी कमी येतं. बरं, चला धन्यवाद सर आमच्याकडे बोलल्याबद्दल. आता ह्या टायमाला आपण मच्छी मार्केटच्या मागच्या बाजूला आलेला आहोत. ह्यांना भोई घाट बोललं जातं. आणि हा तुम्ही बघाल माझ्या मागची ही रिव्हर आहे आणि ह्या हे 4 शिडी आता बाकी आहेत पाण्यासाठी. आणि ह्या बरीचशी लोक पाणी चढतंय का उतरतंय हा बघायला आलेले आहेत. आपण त्यांची जाऊन आता बात करणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की आज खरोखर आत्ता पाणी हा चढतंय का उतरतंय. कारण आपण आदित्य नर्सिंग होमच्यात ह्या गेल्या होत्या, ह्या पोलीसवाल्याला आपण विचारलं होतं, त्यांनी बोलले की पाणी आता सध्या उतरतंय. तर आता या आपण ह्या तुम्हाला दाखवता. हा पण आपल्याबरोबर एक पोलीसवाले आहेत, आपण त्यांच्याजवळ बात करणार आहोत. सर काय परिस्थिती आहे पाण्याची? काय नाही, आता पाणी कमी होत चाललंय. कमी होत चाललंय. किती फुटाने उतरलंय काय आयडिया? 3-4 फुटाने. 3 ते 4 फुटाने उतरलंय. तर पाऊस जर मोठा आला तर पुन्हा चढण्याचे चान्सेस? हो, आता 11-12 वाजता भरते तेव्हा मग चढण्याची शक्यता आहे. 11 ते 12 वाजता भरती आहे. ओके, थँक्यू. काय तुम्ही कधीपासून बघताय इथे पाणी? तास झाला. 1 तास झाला. काय परिस्थिती आहे? आहे म्हणजे तरी वरती 1 पायरी राहिलेली, आता 4 पायऱ्या उतरलेल्या आहेत. बर. आता पाणी म्हणजे स्थिर आहे, म्हणजे अस्ती कमी होतोय. हां. आणि आता 10-10:30 वाजता भरती लागेल. 1 तासाभरात ती वर येईल पुन्हा समजा. पाणी. समजा जर पाऊस जर पडला तर समजा थोडाफार वाढू शकतो. ओके. हां, बाकी तसं काय म्हणजे मी तसं काय आपल्याला माडवाल्यांना तसंच काय हे पाणी वाढला तरच माडमध्ये पाणी येईल. बर, आपलं नाव काय? नितीन मिंडे. नितीन मिंडे. नितीन रमेश मिंडे. हां, नितीन मला एक सांगा, काय करताय, काय लावलंय तुम्ही आता? हे आता गळाला आतडी लावली. आतडी लावलंय. किती नंबरचं गळ आहे? हे 3 नंबरचं गळ आहे. 3 नंबरचं आहे. काय लागायचे चान्सेस आहेत? हे काय शिंगट्या लागतात. हां. बाकी काय असं विशेष काय लागत नाही. आज पाणी आलंय मोठं. ओके, हे लागले. लागलंय काय? व्हेरी गुड. चला बघूया आपण काय आलंय ते. बोलता बोलता लागलेलं आहे फिश. आणि आता आपण बघूया नेमकं काय लागलंय ते. बघा बरीचशी लोक इथं आलेली आहेत पाणी बघायला. हे बघा शिंगटी लागली. काय आहे? अरे वा वा वा, शिंगटी आहे. हां, केवढी मोठी आहे. हा, अरे वा. बघा तर ही शिंगटी आहे लागलेली आहे. हे बघा. किती काढल्या सकाळपासून? पहिलीच आहे का? ओके. हिचा हा वरचा काटा असतो ना, हा डेंजरस असतं. हा काटा जर कुणाच्या हाताला लागला ना तर हात कापून टाकणार तो. नितीन, आता हिला कशी पकडणार? अच्छा, ही टेक्निक आहे का पकडायची? तर बघा, महाडमध्ये जर आसपासच्या गावातनं कोण येणार असेल तर त्या लोकांनी पहिला महाडमध्ये आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना कॉल करावा की पाण्याची काय परिस्थिती आहे, त्यानंतरच महाडमध्ये या. आपल्या आजच्या ह्या व्लॉगचा हा शेवटचा पार्ट आहे आणि आपण आलेला आहोत आता दादरी ब्रिजवर. हा तुम्ही बघाल, हा दादरी ब्रिज आहे आणि यातायात सगळी चालू आहे. सुरळीत लोक जातात येतात कारण ह्या दादरीच्या ब्रिजवर हा पाणी मोप खालच्या बाजूला आहे. आणि ह्या काही लोक फिशिंग पण करतात, काही लोक बघायला पण आलेत. हे बघा, हा तुम्हाला दाखवता. आता आपण थोडा टाईम पहिले ह्या उभं होत्या, त्या बाजूला उभं होत्या. आता आपण दादलीला आले आहोत. ही दोन्ही बाजू आहे दादलीची. तर दादा, कधीपासून तुम्ही इथे उभे आहात? आता चालत. काय म्हणते पाणी इथे? पाणी वाढतोय कमी होतोय? काय वाढतोय? बरीच लोक म्हणतात कमी होतोय. कमी होतोय. बरं, तुम्ही कधीपासून इथं आहात? आता पूर्वीसारखा पूर येणार नाही. का बरं? ते गाळ काढलेलं आहे ना. हां, नदीतला. बरं, त्याच्यामुळं आता पूर येणार नाही. हां. पाणी भरतीमुळं थोडा साचलेला. हां, आता कमी होतो. बरं, आपलं नाव काय? विश्वजित सोनकर. कुठून आहात? नवीनगर. ओके. तर ही महाडची आजची याची पाण्याची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. उम्मीद करता आहे तुम्हाला ही व्हिडिओ पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.